नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी तयार करूया. आजच्या रेसिपीसाठी मी 4 जुड्या कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्या. ही कोथिंबीर अगदी देठासकट मी अगदी बारीक चिरून घेतली आहे. ही चिरलेली कोथिंबीर या भांड्यामध्ये घालते. शेंगदाण्याच्या आकाराचा हिंग पाण्यात भिजवून ठेवला होता. हे हिंगाचे पाणी यामध्ये घातले आहे. सुपारी इतकी चिंच पाण्यात भिजवून ठेवली होती. हे चिंचेचे पाणी यामध्ये घातले आहे. 1.5 मोठी वाटी बेसन घेतले आहे. 3 ते 4 चमचे तिखट घालूया. याऐवजी तुम्ही 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घालू शकता. तिखट पावडरचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. 3 ते 4 मोठे चमचे तांदळाचे पीठ घालते. तांदळाचे पीठ घातल्यामुळे याला छान कुरकुरीतपणा येईल. यामधील तांदळाच्या पिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 4 मोठे चमचे पांढरे तीळ घातले आहेत. 2 चमचे गोडा मसाला घालते. याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता किंवा तुमच्या घरी जो मसाला असेल तो यामध्ये वापरू शकता. 2 चमचे धने जिरे बडीशेप पावडर घातली आहे. आता आपण हे सगळे साहित्य चांगले सरमिसळ करूया. हे बघा, याप्रमाणे हे सगळे साहित्य मी चांगले मिसळले आहे. पुन्हा अर्धी वाटी बेसन घालते. पुन्हा एकदा मी चांगले सरमिसळ करते. आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आणि पुन्हा एकदा चांगले मळते. आता आपण थालीपीठासाठी जसे कणिक मळतो त्याप्रमाणेच याचा एक घट्ट गोळा तयार करूया. हा गोळा अगदी सैलसर असा करू नका किंवा अगदी घट्ट असा करू नका. मध्यम प्रमाणात ठेवा. आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. यामध्ये पुन्हा मी 2 चमचे तांदळाचे पीठ घालते. हे पीठ मळताना माझ्याकडून थोडेसे पाणी जास्त पडले, त्यामुळे मी पुन्हा तांदळाचे पीठ यामध्ये घातले आहे. यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालते. हा गोळा आता आपण पुन्हा एकदा चांगला मळूया. हे बघा, आता हा गोळा तयार आहे. यावर मी 1 चमचाभर तेल घातले आहे. 1 मोठी वाटी घेतली आहे. ही बघा, आता याला मी थोडेसे तेल लावते. यामुळे हे पीठ या वाटीला चिकटणार नाही. आता हा पिठाचा गोळा या वाटीत घालते. आता आपण हे पीठ उकडण्यासाठी ठेवूया. हा इडली कुकर घेतला आहे. यामध्ये थोडे पाणी घालून एक ताटली ठेवली आहे. त्यावर ही मोठी वाटी ठेवली आहे. आता झाकण ठेवते.
हा इडली कुकर मी 15 मिनिटे गॅसवर ठेवते. 15 मिनिटांनी मी गॅस बंद केला. हे बघा, या पिठावर मी पुन्हा थोडेसे तीळ घातले होते. आता हे चांगले उकडले गेले आहे. आता आपल्याला हवे तसे तुकडे करायचे आहेत. गॅसवर तेल तापायला ठेवले आहे. तेल आता चांगले तापले आहे. या तेलामध्ये या कोथिंबीर वड्या सोनेरी रंगात तळूया. या वड्या छानशा खुसखुशीत तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान होतात. या पद्धतीप्रमाणे मी सगळ्या कोथिंबीर वड्या तळते. हे बघा, आता या कोथिंबीर वड्यांना छानसा रंग आलेला आहे. या वड्या मी बाजूला काढते. या पद्धतीने तुम्ही सुद्धा कोथिंबीर वड्या तयार करून बघा आणि जेव्हा तयार कराल त्यावेळी अभिप्राय नक्की कळवा. या कोथिंबीर वड्या तुम्ही हिरवी चटणीसोबत सर्व करा. कोथिंबीर वड्यांबरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरच्या तळूया. 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या याप्रमाणे मधून चिरल्या आहेत. आता या प्रत्येक मिरच्यामध्ये आपण थोडे थोडे मीठ भरूया. अगदी थोडे थोडे मीठ आपण घालायचे आहे. यामुळे या मिरच्यांना छान चव येते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रमंडळींना. या रेसिपी फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हे बघा, याप्रमाणे आता मी सगळ्या मिरच्यामध्ये थोडे थोडे मीठ भरले आहे. गॅसवर तेल तापले आहे. आता यामध्ये आपण या मिरच्या तळायच्या आहेत. या मिरच्या आपण मधून कापल्यामुळे तेल आपल्यावर उडत नाही. या हिरव्या मिरच्या गरम तेलात घातल्यावर याप्रमाणे बुडबुडे तयार होतात. या तेलातील बुडबुडे थोडेसे कमी होतात. त्यावेळी आपण या मिरच्या बाहेर काढूया. हे बघा, या हिरव्या मिरच्या आता चांगल्या तळल्या गेल्या आहेत. या सगळ्या मिरच्या मी बाजूला काढते. कोथिंबीर वडीसोबत या मिरच्या सुद्धा खूप छान लागतात. आज ही कोथिंबीर वडी मी टोमॅटो सॉस आणि तळलेली हिरवी मिरची सोबत सर्व केली आहे. तुम्ही ही कोथिंबीर वडी हिरव्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.